पुरावा आहे. तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. अग्नी सुद्धा विभीषणाच्या घरातला शीतल होतोय. ही भजनाची ताकद आहे. अधिकारी विभीषण, आपण नाही म्हणायचं. आपली पात्रता नाही विभीषणाला मूर्ख. ती महाराजांची व्याख्या आहे. ते महाराजांचा अधिकार होता, त्यांची योग्यता होती. मारुतीरायाकडे आला म्हणे चलायचं तिकडं, काय हरकत नाही. मारुतीरायाने सांगितलं काळजी करू नका विभीषण, तुम्ही आजच राजे. मारुतीरायाने सांगितलं विभीषण तुम्ही आजच राजे. विभीषण म्हणला हनुमंतराय तुम्ही मला कसं राजे म्हणता, तुमचा भाऊ आडमोठी आणि आमचे मालक जगातले त्यांच्या गुंडा, त्यांच्या बरोबरीला कोणी गुंडच नाही. 6 गुंड होते, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता. मग रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी 2:18 दक्षिणेच्या राजाला बोलून 2:18 आपटो आपटो हाणलं, तो किती नंबरचा गुंड असेल? त्याची बरोबरी करता येते का आपल्याला? एक जण म्हणला तालुक्यात आपल्यासारखा गुंडच कोण नाही. मग तुझ्यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलं, तू किती नंबरचा गुंड? एक म्हणला आपल्यासारखा चालूच कोण नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं, तू किती चालू असेल? काय मिळ त्याची बरोबरी करता येत असते आपल्याला? कुठलीच नाही, कुठलीच नाही, कुठलीच बरोबरी. देव चतुर, देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी, त्याची काय बरोबरी करायची? त्याच्यापाशी एकच काम करायचं, त्याचे पायी घाला मिठी. श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायची, याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करायचं नाही. आपले तिथे किती गिरवायची नाही. आता जातील मोडून. मारुतीरायानं सांगितलं विभीषणा मी संन्यासी, पत्नीचं दुःख जरी मला कळत नसेल, मी संन्यासी असल्यामुळं, पण माझ्या मालकाच्या पायात किती ताकद आहे मला कळते. तू माझ्या मालकाचे पाय धर. विभीषण गेला आणि प्रभू रामचंद्राचे पाय धर. नामदेवराय देवाच्या पायाची सेवा का मागतात? उदाहरण क्रमांक 2. पाय धरल्याबरोबर कोण? विभीषण. लखन जी उठा. डाव्या हाताला स्फटिकाची शिळा होती. मधल्या शिळे, ह्या शिळेवर प्रभू रामचंद्र, डाव्या हाताच्या शिळेवर लक्ष्मण बसलेले होते. उठून दे. आणि मारुतीरायाला सांगितलं हनुमंत जी विभीषणाला त्या शिळेवर बसवा. आणि लक्ष्मण भोईला. कोण लक्ष्मण? आपल्या भावासारखा. केळीचं ढेला आपल्याला घ्याला आणि बर्डाचं ढेलं भावाला देणार, असा असेल का लक्ष्मण? 14 वर्ष 27 दिवस पाण्याचा थेंब पेला नाही. कोणासाठी? रामप्रभूसाठी, सीतेसाठी. सामान्य ताकद आहे. अन्नाचं कण झोपच नाही. आईनं जाता जाता सांगितलं होतं लक्ष्मण रामाविषयी सीतेविषयी स्वप्नात पाप येऊ देऊ नकोस. तर लक्ष्मणाने विचारलं आई स्वप्न कधी येतंय पडतंय? म्हणजे झोपल्या. झोप कशामुळे लागती? जेवल्यामुळे. तर लक्ष्मणानं सांगितलं वापस येऊस तर जेवणारच नाही म्हणजे झोप लागणार नाही, आणि झोप लागणारच नाही म्हणजे वाईट स्वप्न पडणारच नाही. इतका निर्धार असं. अशा भावाला उठून दिलं आणि तिथं विभीषण बशिला. आणि नुसता बशिला नाही, सुग्रीवा जी समुद्राचं पाणी घेऊन. सुग्रीव गेले, पानाचा द्रोण केला, झाडाची पानं तोडले, त्याचा द्रोण केला आणि त्या द्रोणात पाणी आणलं. सोन्याची गुंडी तिथून कुठून येईल? द्रोणात पाणी आणलं. संकल्प सोडा, विभीषण तुम्हाला राजा मी करतो. तर विभीषणाची कॅसेट गुंडाळली, त्याचे स्क्रूज पडले डोक्याचे खाली पटापटा पटापटा. म्हणले देवा आमचा दादा अजिंक्य 33 कोटी देवता त्याच्या बंदीत आहेत, आणि तो मेल्याशिवाय मला कसा राजा करता येईल? पंढरपुरातल्या मालकाने भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं विभीषणा ते इतकं रगिले, ते मरुस तर मला सीता देत नाही, आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही, म्हणजे त्याला मी मारणार. मग त्याला मारल्याच्या नंतर मला लंकेतला सुतळीचा तोडा घ्यायचा नाही, तुला लंकेचा राजा करेल. तर हुशार होतं विभीषण.
लय हुशार होतो. विभीषण प्रभू रामचंद्राला म्हणे, प्रभू ऐका, मी तुमच्याकडे आलो, आता संकल्प सोडायला गुप्तहेरानं पाहिलाय आणि ते जाऊन सांगते की रावण मारल्याच्या नंतर विभीषणाला प्रभू रामचंद्र राज्य करणार आहेत. मग उद्या जर रावण पाया पडायला आला तर मग लंका त्याला ठेवीन आणि तुला अयोध्या देईल. काय म्हणले प्रभू रामचंद्र, तुला अयोध्या देऊन टाकील, मी अयोध्येच्या बाहेर जाईल. त्याची बरोबरीच कशाला करायची त्या मालकाची. आज अजित परमात्मा आहे, त्याच्या पुढे काय डोकं लागणार आहे आपलं. संकल्प सोडा तुला राजा. दृष्टांत संपला. माझ्या नामदेवरायाने प्रभू माझ्या पांडुरंगाला विचारलं, देवा बायको चोरून नेलेला रावण, त्या रावणाचा सख्खा भाऊ विभीषण, तुम्ही त्याला 7 कोटी घराची लंका देऊन टाकली. लंका किती श्रीमंत होती सांगू तुम्हाला. लंकेतल्या रावणाच्या एका घराची 1 चौक टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होता. गोळ्या नाही संपल्या माया, गोळ्या चालूच नाहीत डोक्याच्या, तर संपायचा काय प्रश्न आहे. हे अपघात झाल्यामुळे बसून कीर्तन करावं लागते. वय 40 आहे माझे, 41, 83चा जन्म आहे, पण त्या अपघातात मार लागला म्हणून उभं राहता येत नाही जास्त वेळ. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला, गुणिले 7 कोटी, किती वर्ष आमदार राहिला असता ते. मग एवढी लंका तुम्ही विभीषणाला देऊन टाकली. तो रावणाचा सख्खा भाऊ आहे, ज्याच्या भावाने तुमची धर्मपत्नी चोरून नेली. असं काय केलं त्यानं. तर विटेवरच्या मालकाचे डोळे डबडबले आणि नामदेवाला सांगितलं, नामा त्यानं एकच केलं, त्यानं माझे पाय धरले. शरणांगता वज्र पंजरू, जो माझ्या पायाजवळ आला का तो मला प्राणापेक्षा प्रिय. नामदेवरायाने टाळीच वाजली. भगवान, अहो तुमचे पाय धरणारा विभीषण, पत्ती चोरून नेणाऱ्याचा भाऊ, विरोधकाचा भाऊ, पण पाय धरल्यामुळे लंकेचा राजा केला. इतकी तुमच्या पायात ताकद आहे, मग मला तरी दुसरं कशाला. चरण सेवा चरण सेवा अखंडित चरण सेवा. ताकद पाय ते बघा. 2 पुरावे ऐकले. ऐकायचं पण ऐका. एका बाईला 100 पोरं. माझ्या माईने 100 पोरं आहे एका बाईला, आणि तिच्याच त्या 100 पोराच्या चुलत्याला बायका 2, पोरं 5. माद्रीला 2, कुंतीला 3, गांधारीला 100. हे भंगार होतं सगळं. ते बिनाकली होते. एकाला अकलीचा कांदा नव्हता. नालायक होते ते. राजा अंध आहे, डोळ्याला पट्टी लावलेली. राजा अंध आहे, अंध अंध. आणि मालकाला दिसत नाही म्हणून बाईनं डोळ्याला पट्टी लावली. गांधारी. कुठं कुठं गांधारीचं वर्णन केलं, कुठं कुठं गांधारीला ची चेष्टा केली.
पुराण सांगतोय मी नाही. आमची काय पात्रता आहे तिची चेष्टा करायची. पुराण. काही पुराणांचं मत हे गांधारीनं पट्टी बांधायला नव्हती पाहिजे, नवऱ्याला दिसत नाही, आणि पोरायनं केलेल्या चुका नवऱ्याला बायकोनं सांगायला पाहिजे होतं. पण हिनं डोळ्याला पट्टी बांधल्यामुळं कौरवाईनं केलेल्या चुका नवऱ्याला माहीत झाल्या नाही, आणि ती नालायक कौरव शिमग्याचा हुरेव झाले. शिमगा सण करतेत का नाही तुमच्याकडे? शिमगा आलाय ना जवळ आता पुढे. म्हणून काही पुराणांनी गांधारीच्या बाबतीत खेद व्यक्त केला. वाद झाला, वाद इतकाही कोपाला गेला. मोठी भाऊजाई आई समान असते, आणि आई समान मोठ्या भावाच्या बायकोला मांडीवर बसविलं दुर्योधनानं. नालायक होता, बोलू नये तो शब्द बोलत होता. दुष्ट होता दुर्योधन, दुष्ट होता. खरं ह्या वाईट लोकांना संपवायला कोण येत असतं माहितीये का? घरातलेच. रावणाला कोणी मारलं माहितीये तुम्हाला? रामप्रभूने. आरोप करू नका प्रभू रामचंद्र. वानरायनं अद्याप नाही, मारुतीरायनं अद्याप नाही. रावणाला मारलं त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं आणि बिभीषणाने. या दोन लोकांना रावण फुकला. यमधर्माला ज्या वेळेला रावणाने विचारलं की रामात मला मारण्याची ताकद होती का, तर यमधर्मानं सांगितलं, राजा 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तुला मारू शकत नव्हते. मग मी मेलो कस काय? हे सगळं नाटक तुझ्या बहिणीचं आणि तुझ्या भावाचं. ह्या दोन लोकांमुळे तू मेला. तुम्हाला एक माहिती आहे का? राजकारणात जरी एखादा पुढारी पडला तर लोक म्हणते ते कार्यकर्ते आगाव होते. नाही नाही, त्या लोकांनं मला धोका द्याला. लोकांनं धोका द्याला नाही, तू या गाडीत बसलेले कार्यकर्त्याने दुसऱ्याकडून पैसे घेतले. फक्त तुला कळालं नाही. तू लोकायला दोष द्याला. तुझ्या जवळचे लोक जे तुला वाटत होते का ते फुटले ना, म्हणून तू झोपला. लोकायला दोष देऊ नको. लोक इमानदार आहेत. ते काय कोणाचं जेवायला जाते, ते कोणाच्या गाड्यात बसतात, काय नसतं त्यांचं, काय नाही. एखाद्यानं कीर्तन ठुलं तिथं चालले, एखाद्यानं कंदुरी ठुली तर लिंबन कांदे घेऊन तिथं चालले. लोक आगे मोळाच्या माश्या आहेत. लोकायला काय दान देऊ नको. तुझ्या सोबतचे कार्यकर्ते काही भडवे निघले म्हणून तू झोपला. माणसाला जवळचा माणूस संपित असतो, कधी लक्षात ठेवा. घरात जर आपल्या चोरी झाली तर ज्याला सगळ्या खानाखुणा माहिती तोच त्यांना मिळालेला असतो. 100 कौरव कोणी मारले माहिती? पांडवांनी नाही, कृष्णाने नाही, त्याच्या सख्या मामाने शकुनी. नालायक शकुनीने बहिणीचे 100 पोरं मारले. आरोप करू नका कृष्णावर. विठाला 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 भांडण इकोपाला गेलं. पण राजकारणातला 2 नंबरचे डॉन होते. राजकारणातला 2 नंबरचा डॉन. पृथ्वीवर फक्त 5 राजकारणातले श्रेष्ठ राजे झाले. 5. त्याच्यापैकी 1 नंबरला द्वारकेचे राजा कृष्ण, आणि 5व्या क्रमांकाचा राजा रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजे, 5. माझ्या वाचनातले बरं. आता या 5 लोकांसारखा राजा आपण जिवंत आहेत तोपर्यंत जन्माला येणार नाही. लैला आमचं कशाला सांगू. इथं बसलेले सगळे तुम्ही आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या 5 लोकांसारखा राजा होणार नाही. 2 नंबरचा राजकारणातला डॉन इदुर काका. इदुरासारखा राजा चंद्र सूर्य तोपर्यंत येणार नाही. आपल्या मरण्याची कथा द्या सोडून. आपण काय झुरळासारखी येत. आली चिठ्ठी, चल होय बाहेर. त्या चिठ्ठीला म्हणता येतं का चल फिरून ये? हा, होपकाडी थांबता येते.
हानीतच नाही, फासा टाकते मधलं काढून घेते, मग घरचे फुकून देते. नाही तर घरचे मातुड्यात दाबीत आहेत, कोणाकडे खाली दाबीत आहेत, कोणाकडे फुकीत आहेत. इतकाच फरक आहे. आपल्या भारतात 3 प्रकारचा अंत्यविधी आहे, पण शक्यतो आपल्याकडे दफन आणि दहन विधी आहे. पण याच देशात काही राज्यात प्रेत गंगेत सोडतात, पण आपल्याकडे तशा गंगा नाहीत ना. त्या उत्तर भारतात वगैरे गंगा आहेत, त्याच्यामुळे तिकडे ते सोडतात. 3 प्रकारचा अंत्यविधी. घरातलीच लोक फेकून देतात, काय विषय नाही. ते काय कोणाला भेट नाही, काय नाही. यम रगिले नाही त्या यमाशी करुणा, त्याला काय दया मया काय काय नसतं. त्याला आयुष्य संपलं ते घेऊन जाते. ते कोणाची वाट बघत नाही. 2 कोटीच्या गाडीत बसतो का, 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे का, हा भिकारी आहे का, काय नाही. काम संपलं, चल उचल. ते काय ऐकत नाही कोणाचं. 2 नंबरचा राजा विदुर काका, राजकारणातला मर्मज्ञ साधू. आणि विदुर काकांनी सांगितलं, धृतराष्ट्रा राजा, पोरं चुकीचं वागतात, पांडवांना त्रास होतोय, वादिवाद करू नका, भांडण मिटून घ्या. मग भांडण मिटवायला जायचं कोणाकडं? आपल्या खेड्यापाड्यात पद्धत काय असते माहितीये का? 2 भावाचं भांडण लागल्यावर कोणाकडे मिटीत असते? गावातल्या एका श्रीमंत माणसाकडे, किंवा प्रतिष्ठित काय असेल ते. श्रीमंत म्हणण्यापेक्षा इज्जतदार, सात्विक, तात्विक, चुका न करणारा. आपल्या लहानपणी, आता तसं नाही. ज्याच्याकडे लय मोठे त्याच्याकडे पैसे, भांडण मिटवायला जायचं. मग त्या काळातला मोठा कोण होता? द्वारकेचा राजा. मग ही दोन्ही त्यांची पाहुणी होती जवळची. पांडव तर आत्याची मुलं होती आणि कौरव आत्याच्या जावाची मुलं होती. नातच होतं जवळचं. हे दोघही तिथे गेले. पण बसण्याचा फरक पहा. दुर्योधनाच्या पोटात शंकेची खिचडी शिजली आणि दुर्योधनाने विचार केला, आपण याच्या पायाजवळ बसायचं नको. तो उशाला बसला. अर्जुन होते. अर्जुन विवेकाचं टोक होत. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. एक कविता सांगत होती. कविता हा काय पुराणातलं वाक्य नाही. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ. जीवनभर वाचनाचा छंद होता अर्जुनाला. पृथकी म्हणजे कुंती, पार्थ म्हणजे अर्जुन. कुंतीला पृथकी एक नाव आहे. अर्जुनाला काही नावापैकी पार्थ सुद्धा म्हणतात. वाचिजा कधी कधी, ज्ञानेश्वरीत फार नाव आहेत अर्जुनाला. अर्जुन विद्वान आहे. अर्जुनानं पायाच्या जवळ बसला. भगवान झोपेतून उठले. नमस्कार कोणाला आधी केला? अर्जुनाला. अगोदर कोण आलता? दुर्योधन. डोळ्याच्या जवळ कोण बसला? दुर्योधन. डोळ्यापासून लांब कोण बसला? अर्जुन. पण आधी अर्जुनाला नमस्कार, कारण पाया पुढचाच दिसत असतो. कधी पायाच्या जवळचा दिसत असतो. पायाची ताकद लय मोठी असते. अहो, आमचे बैल एक जणाच्या शेतात गेले. बैल कळतात ना, शेतात गेले. आमच्या एका बैलाला दोऱ्या खाचा नाद होता. तुमच्याकडे कासरा, दोरी, चरहट काय म्हणतात? कासरा, कर्नाटक मध्ये कासरात म्हणतात. कासरा. दोन्ही बैल कासऱ्यानं बांधले, पण एका बैलाला कासरा खाचा नाद होता. सचिन त्यानं कासरा खाल्ला म्हणजे तोडा दातानं, आणि एक जणाची मका खाल्ली. तो माणूस इतका रागीट होता आमच्या गावातला. त्याच्या शेताकडे बघितलं की ते हानीत होता. निब्बर काठीनं मारायचा, लाल होस्त. तर आमच्या बैलानं मक्का खाल्ल्यावर त्याला किती राग आला असेल विचार करा ना महाराज. एवढा राग. पण त्याने एकदा समजून सांगितलं. आमच्या गड्याला म्हणला, लक्षात ठेव, दुसऱ्यांदा जर बैल आला ना तर तुला बी हानीन आणि मालकाला बी हानीन. तोय म्हणजे मला पण. आमच्या गड्याला म्हणला, आपला बैल कशाला जाऊ दे तुरे,
गड्यानं निब्बर काठी घेतली आणि बैलाला मारलं. निब्बर निब्बर काठीनं बैलाला मारलं, निब्बर काठीनं बैलाला मारलं. मग दुसरा बैल म्हणला जमलं का, कशाला लोकांची मका खातो. तर हे बैल लय चालू होतं, त्यानं दुसऱ्या दिवशी त्या बैलाचा कासरा खाल्ला. आणि मग याचा खाल्ला, दोघही मका खायला गेले. तसे बरेच बैल काही बैलाच्या नादी लागून प्यायला जाते. मी बैल म्हणाल, तुम्ही काऊन हसायला लागले. काही बैल स्वतः पापित नाहीत, ते दुसऱ्या बैलाच्या नादी लागून नालायकपणा करते. मला वाटतंय कासरे खाणाऱ्या बैलांच्या नादी शक्यतो काही बैलांनी लागलं नाही पाहिजे. मग मात्र ते मालक रागावला आणि त्यांना अशी मंदिरापाशी चावडी होती, झाड चावडीपाशी, त्या चावडीच्या झाडाला वटा केलेला, त्याच्यावर खुर्च्या 2-4, त्याच्या त्या बैठकीत चहा पिणार 2-4 कुत्रे होते त्याच्या भावताल बसलेले. म्हणजे ते माणसातले कुत्रे, फक्त शरीर माणसाचं वागणं कुत्र्याचं. मग ते माणसाच्या वागण्याहून त्याची हे जाणल्या जाते, किंमत कळत असते. मग अख्ख्या गावात चर्चा झाली. बाळू महाराजाला 5 चाबकाचे फटके, आणि ते चाबूक कशाचा होता माहिती का, चांबड्याचा, कातड्याचा. त्यानं संध्याकाळी तेल लावून फुलता, म्हणजे जास्त वाकावून चपकन लागाव. आणि पुन्हा ज्याला मारायचं त्याला कपडे घालायचे नाही, उघड याचं नुसते. आता मी तर धोतरावत जाणार, बनेल नाही, शर्ट नाही, काय नाही, अंगात चपाचप 5 आणणार ताकदीनं. पुन्हा आता कुठं जा, काही लोक असते काही चांगलं मानते, आणि एखादा म्हणला असेल 4-2 लोक म्हणतात लय महाराष्ट्रातून पाकिट आणतो गडे, हाणायलाच पाहिजे. कर्नाटक मध्ये पण चाललाय कीर्तन करायला, नाही चांगला मोकळा करायला पाहिजे. असतंय कोण ना कोण. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. तुम्हाला लय सगळं जगत चांगलं म्हणतं का, तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतं तुमचे दुश्मन किती आहेत. काय म्हणले महाराज, कसं हो बाबा, लय गावरान तूप खातात तुम्ही, नरम अंग हे, कातडीत निघतील. म्हणलं निघू दिन. मी नाही बाबा, आपण आम्हाला कस तरी होईल. म्हणलं मग तू उद्या दिवस गावात थांबू नको. आमची आजी झोपलीच नाही रात्रभर, पायात ताकद किती असते बघा. आमची आजी म्हणली, बाळा ते लय मेलं मारी तरी. म्हणलं माय, माझ्या गळ्यात माळे कशाची बाप्पा, त्याला माळ करी गिळकरी काय कळत नाही, ते माळ करायला तर जास्त मारित आहे. म्हणलं आजी पण मी नाही मार खाणार. कशाचं बापू, त्यानं चुलत्याला मारलंय त्याच्यात, तुही काय कथा आहे, तो तर भावकीचा माणूस. म्हणलं आजी मार खाणार नाही. नकोच बाप्पा, आयुष्य गेलंय, त्यानं किती किती लोकायला मारले मला माहिती आहे बाप्पा. म्हणलं माय, मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो. अरे लय भजन करणाऱ्याला मारलंय माहिती एकटा. म्हणलं माय, ते तंबाखू खात असतील, ते भजने गुटखा खात असतील, ते बिडी वडीत असतील. मी तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, बिडी वडीत नाही. बरोबर हो बाप्पा, त्याच्यामुळे वाचलाच तर वाच.